हॅलो हाय नमस्ते माय यूट्यूब फॅमिली. तर वन्स अगेन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ फॉर मँगोजवरती आज मी पुन्हा एक व्हिडिओ घेऊन आलेला आहे. याच्या आधी पण मी एक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये मी सांगितलं होतं की तुम्ही जी फळे खाताय ती कितपत फळे तुम्हाला खरंच म्हणजे हेल्थ देतात आहेत का तुमची हेल्थ बिघडवतात आहेत. तर ते फळे तुमची हेल्थ बिघडवतात आहेत. सीझन चालू व्हायच्या आधीच आंबे मार्केटला येतात आणि एवढे महाग असतात. तरी तुम्ही चला वर्षाचा पहिला आंबा आपण कधी बनवतोय, कधी त्याचा आमरस बनवतोय, पुरीसोबत खातोय, त्या ह्याच्यानी विचारांनी आणता. पण तो आंबा किती तुमच्यासाठी घातक ठरू शकतो हे तुम्ही विचार केलात का? स्वतः तर खाता, तुमच्या घरातील लहान लहान मुलांना सुद्धा तुम्ही ते डोळे झाकून देता. तर मी जसं की म्हणलं होतं की आपल्याकडे शेतकरी असतात, त्यांच्याकडेही तेही आंबे विकतात, त्यांच्याकडनं घ्या डायरेक्ट. खाऊ नका, नाही तर भेटला नाही तर खाऊ नका, काही फरक पडत नाही. ते केमिकलचं खाण्यापेक्षा तर न खाल्लेलं मी तर म्हणते परवडेल तुम्हाला. तर हे बघा, त्या दिवशी असंच एका शेतकऱ्यांकडनंच हे मँगोज घेतले होते. तर तुम्हाला सांगते, हे घेतले होते तेव्हा असे पूर्ण हिरवा होता हा आंबा. तर मी असं ह्या कापडाने ह्याला झाकून ठेवला, पूर्ण कवर करून ठेवलं होतं. तर आज ह्याला 4था दिवस आहे. इतके छान हे केसरी पिकलेत आणि वास पण ह्याचा इतका छान गोड येतो आहे बघा. काल आम्ही ह्यातले 5-6 खाल्ले, खूप खूप गोड आहे. ते जे तुम्ही केमिकलच्या मार्केटमधून आणतात ते पण गोड असतात, पण हे नॅचरली गोडीचे आंबे आणि ते गोडीमध्ये ह्यांच्या फरक आहे. आणि एक दीदी आहे आमची इथली, त्यांची ते आंब्याचे झाडे दरवर्षी खूप आंबे येतात त्या झाडांना. तर तिनेही मला हे दिले. मी त्यांना सांगून ठेवलं होतं, ज्यावेळेस या छोट्या छोट्या कैऱ्या होत्या तेव्हाच मी म्हणलं होतं त्यांना की तुम्ही कसे किलो देताल म्हणून. तर ते म्हणले आम्ही विकत नाही, पण तुम्हाला लागते तर देतो आम्ही. तर बघा, ते काय करतात, झाडाचे आंबे तोडून घरातच असे ठेवतात, ते काही टाकत नाही, असे ठेवतात आणि नॅचरली ते आंबे असे पिकतात. बापरे, इतका म्हणजे काय ह्याचा वास येतो मी सांगू शकत नाही तुम्हाला. खूप छान. आता बघा, म्हणजे मला थोडक्यात तुम्हाला हे सांगायचं आहे, मार्केटमध्ये पट सगळ्या प्रकारचे आंबे येतात, पण हे नॅचरली आंबे पिकायला ह्यांना कालावधी बघा ना, एक 8-10 दिवसाचा तरी लागतो. आणि ते कधी सीझनच्या आधीच आंबे येतात जे तुम्ही खाता, ते सेफ नाही आहे. तुम्हाला हे माहिती आहे, जपानमध्ये ह्या वर्षी आपला आंबा त्या लोकांनी घेतलेला नाही. आपला आंबा रिजेक्ट केलेला आहे. आपलं तांदूळ जे जातं बाहेर देशांमध्ये ते रिजेक्ट केलेले आहे. ब्रिटनमध्ये तर आपले किती सारे मसाले बॅन केलेले आहेत आणि तेच मसाले आपल्या इंडियातल्या बायका घेतात भरमसाठ, आपल्या भाज्यांमध्ये रोज टाकतात आणि ते तुमच्या नवऱ्याला पोरांना तुम्ही खायला घालता. काही उपयोग नाही आहे 10-10 मसाले एका भाजीला टाकून. सिंपल भाजी करा, सात्विक खा आणि हेल्दी राहा. चला.